दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने एक दिवस सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। शहरातल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता मोहीम घेऊन राबवण्यात आली। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती सेवा सप्ताहानिमित्त प्रभाग क्रमांक 9 मधील शिंदेमळा अहिल्यादेवी होळकर चौकात हे स्वच्छता अभियान पार पडले। यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी कामगार आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी राष्ट्रवादी कामगार आघाडीच्या वतीने भेटवस्तू वाटप करत दिवंगत अजित पवारांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष मुजफ्फर भैया सनदी व जिल्हा कार्याध्यक्ष सुहासदादा बेलकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या स्वच्छता कर्मचारी सन्मान कार्यक्रमाला उद्योग सेल जिल्हाध्यक्ष संजयदादा कदम, कुपवाड शहर अध्यक्ष दादासाहेब कोळेकर, सेवा दलाचे माजी अध्यक्ष प्रशांत माने, लीगल हेड सिद्धनाथ पोद्दार, अल्पसंख्याक जिल्हा सचिव जमीलभाई मुल्ला या ठिकाणी अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आपण वेगवेगळे उपक्रम घेत आहोत। त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, स्वच्छता मोहीम असेल, आमच्या नदीच्या घाटावरची स्वच्छता असेल, असे अनेक उपक्रम होत आहेत। त्यातला आज कामगार सेलच्या वतीनं मुजफ्फर संधी असतील, सुहास असेल, या कामगार सेलच्या वतीनं त्यांनी आज या ठिकाणी लवली सर्कल ज्याला आपण म्हणतो अहिल्यादेवी होळकर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, त्या चौकाच्या परिसरामध्ये शाळा असेल, बाकीची काही दुकानं असतील, याच्या भोवती अतिशय घाण होती आणि त्यामधून आपण महापालिकेचे कर्मचारी आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्याबरोबर स्वच्छता मोहिमेमध्ये इथं सहभाग घेतलेला आहे। अशाच पद्धतीनं जे अजितदादांना स्वच्छता आवडायची म्हणून आम्ही मुद्दामून या आठवड्यामध्ये दररोज कुठं ना कुठं स्वच्छतेची मोहीम आमची सुरू आहे। त्याचबरोबर आपण येत्या 2-3 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं युवकांना मार्गदर्शन म्हणून आपण एक मेळावा पण घेतोय।